रम्यास तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा याची गोष्ट सांगणार आहे. एक मुलगा मुलगी असतात. त्यांची परीक्षा जवळ आलेली असतात. पण जो मुलगी होती ते सगळे वेळ करायची. त्या अभ्यासला उद्या नाही करायची. पण त्याचा जो भाव होता तो सारखा अभ्यासला पुढे ढकलायचा की आजचा मी उद्या करून कारण त्याला करायचंच नसतं. तर मग तो पोरगा म्हणतो परीक्षेला अजून 2 दिवस आहे, मी सगळं करून घेईन पटापट. तिची बहीण म्हणते अरे पण अभ्यास नाही केला तर तिच्याजवळ आणणार. तर मग काही दिवसांनी परीक्षाचे दिवस त्यांच्या जवळ आलेले असतात. त्यामुळे त्यांचे बाबा म्हणतात उद्यापासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे ना, मन लावून अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. ते आपल्या मुलाला म्हणतात तुझे मला चिंता वाटते कारण तू आजचा अभ्यास उद्या ठेवून टाकतो. अभ्यास उद्या नाही टाळायचा, वेळेला करून घ्यायचा. सगळे धडे वाचून घेशील. तर मग तो म्हणतो अरे बाबा परीक्षेला अजून 2 आहे दिवस, मी आता ते पटकन करून घेईन, मला धडे पण लक्षात येईल. असं म्हणून तो तरी खेळायला जातो. त्याची बहीण जो असते ती अभ्यास करत असते पुस्तक घेऊन. तर मग तो आपली बहीणला म्हणतो की अरे पण वातावरण कितना चांगलं आहे, ऊन पडलेलं आहे. तर ऊन पडलेलं आहे, वातावरण पण साफ आहे, चल आपण थोडा वेळ खेळूया, अभ्यास तर करता येईल. तर मग त्याची बहीण म्हणते हो वातावरण चांगलं आहे पण मला अभ्यास करायचा आहे, उद्या परीक्षा आहे. तर मग तो म्हणतो तिचा भाव म्हणतो तर चालू खेळायला, तू करत बस अभ्यास. तर मग तो निघतो खेळायला. त्याची बहीण बघते की चांगलं वातावरण पावसाचं वातावरण घेत आहे. तिला चिंता वाटू लागली कारण पाऊस पडला तर वीज पण जाईल, मग त्याचा अभ्यास नाही होणार. म्हणून ती आवाज देते की एक ये आणि लोकांना अभ्यास करून घे. असं वाटतंय की पाऊस पण येईल, कदाचित रात्री वीज पण जाईल, की नसून आणि अभ्यास कर. तो म्हणतो अरे वीज नाही जाणार, काहीच नाही होणार, बल्कि पाऊस झाल्यावर अभ्यास करायला उजून मजा येईल. तो म्हणतो चला आता माझी बॅटिंग आली आहे, मी जातो. तर मग तो पुन्हा खेळायला लागतो. पण त्याला टेन्शन तणाव व्हायला लागते. जेव्हा खरं पाऊस येतो. तो घरी येतो तर बघतो तर काय कुठेच वीज नसते. मग तो रडायला लागतो आणि म्हणतो की मी तर एक पण धडा नाही वाचला, उद्याच्या परीक्षेमध्ये काय करणार मी. तर मग त्याची छोटी बहीण म्हणते मी सांगितलं होतं ना अभ्यास कर म्हणून. त्याचे बाबा म्हणतो की मी तुला 1 आठवडा पहिले सांगितलं होतं की सगळे धडे वाच, अभ्यास कर, पण तुला कळतच नाही. तर मग त्याची जो बहीण असते ती असते खूप चांगली. ती म्हणते की चल आता जाणं बंद कर, माझ्याबरोबर चल, मी सारे धडे वाचले होते, मी तुला सगळे समजून टाकेन. तर मग दुसऱ्या दिवशी अभ्यास परीक्षा द्यायला ते निघतात. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं की सगळी गोष्ट वेळच्या वेळ करायला पाहिजे, नंतर स्वतःचंच नुकसान होतं. अशी होती अभ्यासचे कंटाळा याची गोष्ट.